तुमच्या तोंडाची चव गेली असेल आणि हे झाड तुमच्या परिसरात उपलब्ध असेल तर याच्या शेंगांचा सांगितल्याप्रमाणे वापर करा। या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आरोग्यदायी आयुर्वेदला लाईक आणि फॉलो करा। मित्रांनो, ह्या आहेत बहाव्याच्या शेंगा। एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये आकर्षक अशी पिवळी फुले येणारा बहावा तुम्ही तुमच्या आजूबाजूला हमखास बघितला असेल। या बहाव्याचे आयुर्वेदामध्ये अनेक औषधी उपयोग आहेत। तुमच्या तोंडाची चव गेली असेल तर याच्या वाळवलेल्या शेंगांचा वापर केला जातो। याच्या वाळवलेल्या शेंगांमधील गर म्हणजेच मगज 25 ग्रॅम या प्रमाणामध्ये घेऊन तो 1 ग्लास दुधामध्ये व्यवस्थित कोळून मिक्स करून घ्यायचा आहे आणि याने सकाळी सकाळी गुळण्या केल्या तर या एवढ्या उपायाने तोंडाला चव येते। 2 ते 3 दिवस हा उपाय नियमित करावा लागतो। आयुर्वेदिक दुकानात बहाव्याच्या शेंगा किंवा त्यांचा गर उपलब्ध होतो, त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा।